छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेलं विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांना चांगलंच भोवताना दिसत आहे। कारण गेल्या 3 दिवसापासून त्यांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा, पोलीस बंदोबस्त जो आहे तो अजूनही कायम असलेला पाहायला मिळतोय। मी पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि तिथं हा पोलीस बंदोबस्त आज देखील तेवढ्याच प्रमाणात असलेला पाहायला मिळतोय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विधान केल्यानंतर अनेक जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे अनेक खरं तर संघटना आहेत किंवा जे शिवप्रेमी आहेत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा आक्रमक झाला होता। त्यांच्या याच निवासस्थानाबाहेर काल आंदोलनं देखील झाली होती। त्यांनी खरं तर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण दिलगिरी व्यक्त करून निभावणार नाही, त्यांनी माफी मागावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शिवप्रेमी पुण्यात आक्रमक झाले होते। काल याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे। उदयनराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सलग 3ऱ्या दिवशी देखील सोलापूरकर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। काल स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या परिवाराशी चर्चा केलेली आहे। या संबंधित सगळा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। पण आज 3 दिवस झाले तरी देखील सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात जी आहे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तसाच पाहायला मिळतोय। नेमकं आता यानंतर राहुल सोलापूरकर आता तरी माफी मागणार का किंवा राहुल सोलापूरकर यांच्यावर शिवप्रेमींच्या मागणीनंतर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।